नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लाईव्हमध्ये. आणि आजचा लाईव्ह अतिशय स्पेशल आहे, एका स्पेशल कारणासाठी आहे. आणि मी तुमची उत्सुकता अजिबात न ताणता तुम्हाला मी त्याचं कारण सांगणार आहे की आज आपण इथे का भेटलेलो आहोत. आणि अर्थात मी आपल्याच ब्रँडचे दागिने परिधान केले, त्यामुळे इट्स रिलेटेड टू आवर ब्रँड ओनली. पण 1 एप्रिल ऍक्च्युली आजपासूनच 31 मार्च पासून नवीन फायनान्शियल इयरमध्ये, सो 31 मार्च 2026 म्हणूया किंवा 1 एप्रिल 2026 पासून नवीन फायनान्शियल इयरमध्ये आपल्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे प्राजक्त साज रिवायविंग महाराष्ट्राज लेगसी. येस, इट्स अ ह्यूज थिंग. सी, जेव्हा मी 3-3.25 वर्षांपूर्वी हा ब्रँड सुरू केला तेव्हा मला बिझनेसविषयी काहीच कल्पना नव्हती की बिझनेस कसा ग्रो करायचा, काय गोष्टी केल्यामुळे काय होतं. एकच कोर थॉट होता की महाराष्ट्रातले आपले मराठी दागिने जुने, जे आता कालातीत होत चाललेले दागिने, अशांना पुन्हा झळाळी द्यायची, पुन्हा सगळ्यांसमोर आणायचं, प्रकाशात आणायचं, एवढाच एक कोर थॉट होता. आणि इमिटेशन फॉर्ममध्ये कोणीच नाही काही करत आहे, तर आपण त्यामध्ये उडी घेतली पाहिजे. ऑफकोर्स, आणि खूप दिवसांपासून मला बिझनेस सुरू करायचा होता. फायनली ते घडलं तेव्हा. पण तेव्हा मला स्ट्रॅटेजी, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या गोष्टी काही माहिती नव्हत्या. तर तेव्हा अतिशय सगळे निर्णय झाले अतिशय इन्स्टिंक्टिव्ह होते. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी नव्हते, फार एक कोर इंटेन्शन आहे, ते अजूनही आहे, त्या इंटेन्शनवरच भेटलेले होते. पण जसा ब्रँड मोठा होत गेला, मला माहिती नव्हतं का या ब्रँडला किती किती प्रेम द्याल तुम्ही, महाराष्ट्रात किती लोकप्रिय होईल. मला हे ठाऊक नव्हतं की संबंध भारतभर जाऊ, संबंध जगात आपण जाऊ, ह्याची कल्पना नव्हती. आता जेवढा खप आपला महाराष्ट्रात आहे तेवढाच आपला खप संबंध भारत आणि संबंध जगात आहे. आपण जेव्हापासून ग्लोबली आपण शिपिंग सुरू केलं तेव्हापासून अतिशय उत्तम रिस्पॉन्स आपल्याला येतोय. आणि हे सगळं होत असताना, शिपिंग होत असताना बरेच अडथळे येत गेले. आणि त्याच्यानंतर असा डिसिजन घेण्यात आला की आपण याच्यावर मार्ग काढूया. आणि त्यातूनच प्राजक्त साज रिवायविंग महाराष्ट्राज लेगसी जन्माला आलेला आहे. आम्हाला लोगो पण बदलायचा होता, परंतु त्याच्या इतका युनिक लोगो आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे लोगो विल बी द सेम, माय हँड रायटिंग ऑन द लोगो विल बी द सेम, बट येस, द नेम विल बी डिफरंट. ऑफकोर्स, प्राजक्त राज पारंपरिक मराठी साज होतं, तर मला डेफिनेटली प्राजक्त बदलायचं नव्हतं. आणि रिवायविंग महाराष्ट्राज लेगसी बरोबर आम्हाला परत दागिन्यांचा ब्रँड आहे हे साजमुळे एस्टॅब्लिश होत होतं. पण आता ती टॅगलाईन गेल्यामुळे ते एस्टॅब्लिश होणार नाही असं वाटलं. त्यामुळे आम्ही पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर इंटॅक्ट ठेवलं. प्राजक्त राज पारंपरिक मराठी साज, प्राजक्त अँड साज, आणि म्हणून प्राजक्त साज एकत्र केलं. आणि समहाव मला महाराष्ट्र हा शब्द आपल्या टॅगलाईनमध्ये हवा होता. आणि येस, हिअर वी आर. ऑफकोर्स, त्याला अजून बरीच कारणं आहेत जी मी तुम्हाला सांगू शकणार नाही, तुम्हाला ती कधी कळणार नाही. पण माझा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण फेथ आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं. आणि आपण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन दिस वर्ल्ड, सो वी हॅव टू कीप चेंजिंग फॉर द बेटर, फॉर द बेटरमेंट ऑफ द प्रॉडक्ट, ऑफकोर्स फॉर द ब्रँड. सो येस, आत्ता ह्याच क्षणापासून तुम्ही जर गुगलवर गेलात तर नाव इट इज www.prajaktasaz.com. So we are no more .in, we are .com, and we are prajaktasaz.com. PRAJAKTSAJ. ऑफकोर्स, आपला इन्स्टा हँडल, FB हँडल, सगळीकडेच आता प्राजक्त साज असेल. तो पहिल्यापासूनच प्राजक्त साज होता, बट नाव इट विल बी प्राजक्त साज ओनली. सो एनी क्वेश्चन्स कन्या? सो या, थँक्यू सो मच सगळेजण. तुम्ही मला अभिनंदन माझं करताय. मी सांगू, आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन, कारण हा जो निर्णय घेतला गेलेला आहे तो आपला मराठी ब्रँड किंवा मराठी दागिने आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, नॉन महाराष्ट्रीयन्स पण इनफॅक्ट त्यांनी सुद्धा आपले दागिने घ्यावेत आणि फ्लॉन्ट करावेत. आपण तर प्राऊड महाराष्ट्रीयन्स आहोतच, तर त्यांच्यापर्यंत पण पोहोचावं, या सगळ्या वेगवेगळ्या विचारांमधून घेतला गेलेला आहे. सो येस, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
खूप जण अभिनंदन करतात. थँक्स अ लॉट. तन्वी धन्यवाद, जय धन्यवाद, स्वप्नील वासवे धन्यवाद, खूप धन्यवाद. आजच सांगा सगळ्यांना आपल्या ब्रँडबद्दल. ऑफकोर्स, सो इट इज www.prajaktasaz.com. आणि ठरल्याप्रमाणे आपण आपले नवनवीन दागिने आपल्या सगळ्या संचामध्ये इन्कॉर्पोरेट करत राहणारच आहोत, जे आपण नेहमीच करतो. ओके, अच्छा, हा आत्ताचा लाईव्ह हा फक्त आपल्या ब्रँडसाठी आहे. सो नावातच टॅलेंट आहे. हो, थँक्यू सो मच. साज, ओ ये साज, सी कोल्हापुरी साज हा शब्द त्यासाठी जास्ती फेमस आहे. त्याचबरोबर साज शृंगारासाठी सुद्धा खूप फेमस आहे. सो साज पहिल्यापासूनच होता आणि तुम्हाला हवाच होता आपल्या नावामध्ये. आता टॅगलाईन बदलल्या कारणानं तो मेन नावात आलाय. या, ब्रँड इज ब्रँड. थँक्यू रोहित, थँक्यू भागवत. येस, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मी प्रत्येकाला धन्यवाद केवल म्हणू शकणार नाही. केवल पाटील धन्यवाद. ओ येस, थँक्यू विशाल. पण येस, आज मी इथे यासाठी चाललेली आहे की नवीन फायनान्शियल इयरमध्ये आपण ही उडी घेतोय. खरं तर अक्षय तृतीयेला करूया का असा विचार होता, परंतु येस, फायनान्शियल इयर इज व्हेरी मोर इम्पॉर्टंट असं झालं आणि आपण म्हणू तो मुहूर्त आणि शुभस्ते शीघ्रम या तत्वावर आम्ही आज तुमच्या दिमतीसाठी तयार आहोत. सो येस, गो फॉर इट. www.prajaktasaz.com ला आजच भेट द्या आणि तुम्ही जसं प्रेम दाखवताय ब्रँडवर ते दाखवत राहा. आणि डेफिनेटली नवीन नवीन गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर आम्ही आणणारच आहोत आणि रिसर्च चालूच आहे. भेटतच राहू. नो क्वेश्चन्स, राईट? नो. येस, तुमचा निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.